संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अठपुरिस पुग्गला एस भगवतो सावक संघो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अंजलीकरणीयो अनुत्तरं पुण्यखेतं लोकसाथी जैनं होतु मे जयमंगलम् नत्थि मे शरणं भयं संघो मे शरणं वरम् एतेन सत्यवचनं होतु मे जयमंगलम् साधु साधु साधु। नमो बुद्धाय। जय भीम। उसे बदलने की कोशिश नहीं करें। बायां है तो बायां है, दाहिना है तो दाहिना है। केवल जाने, केवल जानना ही है। सांस लंबा है, छोटा है तो छोटा है, उसे भी बदलने की कोशिश नहीं करें। केवल जानना, केवल सांस आया, सांस गया, सांस आया, सांस गया। सांस से सांस पर मन बदल। मी जे काही आला ते श्रद्धेमुळे झालं। या विहारात तुम्ही आला ते श्रद्धेमुळे आला। तर श्रद्धा काय असते? श्रद्धा म्हणजे बुद्धांच्या गुणांवर। मग बुद्धांमध्ये किती गुण आहेत? ते 9 गुण आहेत। म्हणजे श्रद्धा उत्पन्न झाली त्यामुळे विहारात आला। अजून जर श्रद्धा उत्पन्न झाली असेल तर तुम्ही फक्त बुद्धमूर्तीकडे बघा। त्या बुद्धमूर्तीची गुण तुम्हाला आपोआप समजून येते। या बुद्धांच्या रूपाकडे आपण बघतो तर बुद्ध रूपावर किती शांत आहे, किती प्रसन्न चित्त आहे आणि अजून काय करते? आपला आशीर्वाद देत आहे। आशीर्वाद कशासाठी देत आहे? की आमच्यामध्ये राग आहे, आमच्यामध्ये द्वेष आहे। तर आमच्यामध्ये राग आहे, आमच्यामध्ये द्वेष आहे, तर राग द्वेष कोण काढेल? तर मला काढलं पाहिजे। माझ्यामध्ये अज्ञान आहे तर कोण काढेल? तर मला काढलं पाहिजे। म्हणजे आम्ही जेव्हा श्रद्धा उत्पन्न होते त्या श्रद्धा उत्पन्न झाल्यामुळे आम्ही विहारात आलो। विहारात आल्यानंतर आम्ही जेव्हा विहारात आलो ते विहारात आम्हाला काय बघायला मिळालं? एक बुद्धांचं रूप। म्हणजे त्या बुद्धाच्या रूपाने सुद्धा आम्ही नुसतं बघितलं तरी आम्हाला आमच्यामध्ये काय होतं? एक संवेग उत्पन्न होतो। अरे बुद्ध किती शांत आहे, किती प्रसन्न आहे। बुद्धांनी सम्यक संबुद्धांनी आपल्या मनातले राग द्वेष काढून टाकले। तर मला काय करायचंय? सम्यक संकल्प काय करायचंय? माझ्यातला राग, माझ्या द्वेष। प्रत्येकामध्ये राग द्वेष आहे म्हणून अज्ञान आहे, आणि अज्ञान आहे म्हणून काय आपलं जीवन काय आहे? सदोष आहे, निर्दोष नाहीये। मग आपल्या ह्या जीवनाकडे बघताना आम्हाला संघ जो भिक्खू संघ आहे। आज बुद्ध इथे नाहीये उत्पन्न, म्हणजे बुद्ध सध्या नाहीये, पण वज्रासनावरती पंचस्कंधाने ते उपस्थित आहे। पण त्या बुद्ध रूपाच्या मार्फत आपला जो संघ आहे, संघ म्हणजे भिक्खू संघ, भिक्खू असतील, भिक्खुनी असेल, जो श्रद्धावर उपासक उपासिका असेल, त्यांच्या माध्यमातून आपण काय करतो? आता धम्मश्रवण करतो। त्रिपिटकामध्ये पूर्ण हा धम्म परिपूर्ण आहे, पण त्या परिपूर्ण धम्माचा आम्हाला आमच्या कोणामार्फत आम्हाला मार्गदर्शन मिळतं? ते भिक्खूंकडनं मिळतं, भिक्खुनीकडनं मिळतं, किंवा जे पालीचा चांगला अभ्यास करतात त्यांना खऱ्या अर्थाने ते धम्म आपले जीवन उतरवतात, हे धम्माचं आचरण करतात, आणि तो व्यक्ती प्रत्यक्ष कोणाला तरी उपदेश करतो। तर त्या रूपाने आपण हा धम्मश्रवण करत असतो। तर श्रद्धा तुमच्यामध्ये उत्पन्न झाली पाहिजे। श्रद्धा उत्पन्न झाली तर काय निर्माण होते? तुमच्यामध्ये दान करण्याची भावना निर्माण होते। आता श्रद्धा झाली, आपण जेव्हा सकाळी बुद्ध वंदना घेतली ते बुद्धांमध्ये 9 गुण आहेत, आपण पालीमध्ये आहे, त्याचं आपण विश्लेषण प्रत्येकाने आपापल्या परीने ते गुण, की जे 9 गुण आहेत त्या गुणाचं आपलं पठण आपल्या जीवनात झालं पाहिजे।
आता दुसरी गोष्ट आहे आता दान. हा दान म्हणजे काय? आपण एखादी वस्तू ज्याला गरजवंत आहे त्याला दान देणं हे दान आहे. पण दानाचे अनेक प्रकार आहेत. तर दानाचा प्रकार काय? तर तुम्ही जेव्हा श्रद्धेने या विहारात आला त्यावेळी सम्यक संकल्प केला तर मला आज विहार जायचं. आज इंद्रियपणामध्ये अनेक लोक असतील तर सगळे इथे नाही आहे. आज बुद्ध जयंती हा इतका महान पवित्र पावन दिवस आहे आणि त्या दिवशी आपण विहारात येणं म्हणजे तुमचं सर्वांचं महान पुण्य आहे. पुण्यवान व्यक्ती येऊ शकतात ह्या दिवशी. काही लोक झोपले असतील, काही लोक आळस करत असतील, काही लोक फिरायला जातील. पण जेव्हा तुम्ही श्रद्धा उत्पन्न झाल्यामुळे विहारात आला हे तुमचं सर्वात मोठं दान. आज हे दान आहे ना हे तुमचं पुण्य संचय तुमचं झालं. नंतर तुम्ही श्रद्धेने विहारात आला हे तुमचं मोठं दान आहे. आणि जेव्हा तुम्ही बुद्धांना 3 वेळा वंदन केलं, पंचांग प्रणाम केलं हे तुमचं दान आहे. ज्या बुद्धांमध्ये बुद्धां शरणं गच्छामी असं तुम्ही जेव्हा शब्द उच्चारला तर बुद्धांना वंदन करताना काय म्हटलं? बुद्धांना वंदन नाही तर बुद्धांचा मार्ग मी अनुसरण करेन. बुद्धांचा मार्ग अनुसरण करणे काय? बुद्धांचा जो मार्ग आहे ज्यांनी जो प्रतिपादन केला आहे तो मी मार्गावर चालण्याचा सम्यक संकल्प करेन. म्हणजे किती मोठा दान आहे तुमच्या, किती पटीतनी दान आहे. पण तो संकल्प कसा? आम्ही अनेक संकल्प घेतो पण ते संकल्प म्हणजे घेतो सोडतो. पण जेव्हा तुम्ही वारंवार धम्माच्या सानिध्याचा, कल्याण मित्राच्या सानिध्याचा तेव्हा तो धम्म वारंवार जेव्हा श्रवण करता तेव्हा तुमच्यामध्ये काय होते? चेतना उत्पन्न होते. जेव्हा चेतना उत्पन्न होते तेव्हा तुम्ही काय सम्यक संकल्प करता. अरे नाही मला हे केलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीला सुख पाहिजे असं कोणी व्यक्ती नाही. प्रत्येकाला सुख पाहिजे. छोटा आहे त्याला सुख पाहिजे, मोठा आहे त्याला सुख आहे. पूजा जो वृद्ध आहे त्याला सुख पाहिजे. तो सुख देणार कोण? सुख येईल कधी? जेव्हा आम्ही पुण्य कर्म करू, कुशल कर्म करू त्या वेळेत आम्हाला सुख प्राप्त होईल. सुख आपोआप मिळणार नाही. सुख कोणी तुम्हाला देणार नाही. भाऊ बहीण आई वडील कोणी देणार नाही. ते तुम्हाला फक्त थोडा आधार देतील. पण जर खरं सुख तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धावान उत्पन्न करा. श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी त्यांच्या गुणांचं तुम्हाला पठण करावं लागेल. त्या गुणांचं पठण करताना त्या एखादा गुण तरी माझ्या जीवनात आला पाहिजे ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. आणि आज जर विविध बुद्ध जयंती आहे तुम्ही म्हणतो प्रत्येकाने छोटा संकल्प करा. कधी सकाळी उठल्यावर बुद्ध धम्म संघाला वंदन करा. छोटा संकल्प करा का मी 2 पंचशील घेईन. छोटा संकल्प करा की माझ्या आई वडिलांची सेवा करेन. हे सर्वात मोठं दान आहे. तुम्ही जेव्हा बुद्धाला वंदन करता, धम्माला वंदन करता, संघाला वंदन करता आणि जेव्हा तुम्ही त्रिशरण पंचशील घेता आणि त्या अनुषंगाने एखाद्या शिलाचं पालन करता तेव्हा ते तुमचं काय असेल? सर्वात मोठं दान असेल. तुम्ही करोडो रुपये दान करा. त्या करोडो रुपये दानापेक्षा जेव्हा तुम्ही श्रद्धे वंदन करा आणि मी खोटं बोलणार नाही, मी हिंसा करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी मादक पदार्थ सेवन करणार नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या शिलाचे तुम्ही संकल्प करता खऱ्या अर्थाने सुगती कशामध्ये प्राप्त होते ना? जेव्हा शिलेनं सुगती. जो व्यक्ती शिलेचं पालन करतो त्याला सुगती प्राप्त होते. सुगती तुम्ही काही करा, तुम्ही किती चांगलं जीवन जगा पण तुमच्यामध्ये शिलाचा आचरण नसेल, तुम्ही शिलाचं पालन करत असाल पण बुद्धांवर बोलून शील घेतलं नाही तर तुम्हाला फायदा फक्त मोजका मिळेल. मी बुद्धांसमोर मी एखाद्या व्यक्ती फार चांगला आहे आणि तुम्ही धर्मामध्ये अनेक लोक असतील. राहिलंय कोणी?